गुड मॉर्निंग. नमस्कार उद्योजकांनो. माझं नाव रमेश गोसावी आहे. तर सर्वांना BDC ग्रुपमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की उद्योग हा कसा उभा करायचा किंवा उद्योग उभा करताना कोणत्या गोष्टींची गरज लागते किंवा उद्योग उभा करत असताना कोणत्या शासकीय योजना असतात हे बऱ्याच उद्योजकांना माहीत नसतात. त्यासाठी BDC ग्रुप हे प्रत्येक उद्योजकासाठी प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक माणसांपर्यंत अशा कोणत्या योजना आहे ज्या योजनेचा फायदा हा तळागाळापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचवत आहे. तर खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये शासकीय योजना ही गेली पाहिजे आणि त्यातून नवीन नवीन उद्योग हे तयार झाले पाहिजे. तर अशाच एक नवीन आपण जी काही सरकारी योजना आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ, ज्याचं नाव आहे मुद्रा योजना. बऱ्याच लोकांना माहीत आहे की सरकार आपल्याला काहीतरी सबसिडी देते, काहीतरी लोन देते, पण योजना काय आहे हे बऱ्याच उद्योजकांना माहीत नसतात. मग त्यासाठी आपण सविस्तर ही योजना समजून घेऊ की मुद्रा योजना नेमकं काय आहे. बऱ्याच लोकांना मुद्रा योजनेचा फुल फॉर्म माहीत नसतो. तर मुद्रा योजनेचा फुल फॉर्म काय आहे, मुद्रा योजनेमध्ये कोण लाभार्थी भाग घेऊ शकतात, याच्या अटी काय आहे, निकष काय आहे, पात्रता काय असते आणि याला बेसिक असे कोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल सविस्तर आपण चर्चा करू. तर मुद्रा योजना म्हणजे काय आहे की मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. मायक्रो युनिट म्हणजे काय मित्रांनो, की छोटे छोटे उद्योग, एखाद्याचा किराणाचा उद्योग असेल, एखाद्याचा पापडचा उद्योग असेल, एखाद्याचा समजा गिरणी असेल, तर हे झाले छोटे छोटे उद्योग. अशा उद्योगांसाठी 50,000 पासून 10 लाखापर्यंतची अशी ही योजना आहे. आज आपल्याला माहित आहे की ही योजना अजून मोदी सरकारने वाढवलेली आहे, ज्याचं लिमिट आहे 10 लाखापासून ती आता 20 लाखापर्यंत लिमिट ही इन्क्रीज केलेली आहे. मित्रांनो, ही योजना 8 एप्रिल 2015 या दिवशी ही लॉन्च झालेली होती. त्यावेळेस या योजनेचा जो महत्त्वाचा उद्देश होता की छोट्या छोट्या उद्योजकांना जास्तीत जास्त बिझनेसमध्ये आणणं आणि जास्तीत जास्त लोकांना या योजनेतून रोजगार उपलब्ध करून देणं. यामध्ये इंडिव्हिज्युअल असतील, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असतील, पार्टनरशिप फर्म असतील, या सगळ्या एंटिटी या योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहे. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की ही योजना ही खूप विकसित अशी योजना आहे. आजच्या जर दिवशी आपण विचार केला तर जवळपास 33 लाख करोड लोकांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे आणि यामध्ये जवळपास 70% या महिला उद्यमी आहे किंवा महिला उद्योजक आहे. तर प्रत्येकाने या योजनेचा लाभ हा घेतला पाहिजे. या योजनेमध्ये 3 कॅटेगरी या ठिकाणी केलेल्या आहे. पहिली कॅटेगरी आहे शिशु योजना, दुसरी आहे तरुण योजना आणि किशोर योजना. शिशु योजना कोणासाठी आहे, ज्या व्यक्तीला कमीत कमी रुपयामध्ये जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर या योजनेमध्ये 50,000 पर्यंत कर्ज या योजनेमध्ये भेटू शकतं. या योजनेला कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता नसते आणि ही योजनेमध्ये तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये कर्ज हे वितरण बँकेच्या माध्यमातून होत असतं. दुसरी आहे किशोर कॅटेगरी. या किशोर कॅटेगरीमध्ये 50,000 पासून 5 लाखापर्यंतची ही योजना आहे. मुद्राचाच एक तो भाग आहे. या योजनेमध्ये आपल्याला 5 लाखापर्यंत जर एखाद्याला काही रॉ मटेरियल परचेस करायचं असेल, काही छोटे छोटे इक्विपमेंट परचेस करायचे असेल तर असे घटक या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात. तिसरी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये तरुण कॅटेगरी आहे. ज्या उद्योगाचा जो व्यवसाय आहे तो कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष जुना असावा, याच्यामध्ये त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न असावे आणि यामध्ये तो व्यक्ती हा 10 लाखापर्यंत या योजनेमध्ये पात्र होऊ शकतो. आणि आज जो नवीन उद्योग आहे ज्याच्यामध्ये आपण 20 लाखापर्यंतची कर्ज मर्यादा जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये अगोदरच्या व्यक्तीने मुद्रा योजनेचा लाभ हा घेतलेला असावा. समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे मुद्रा योजनेमध्ये, तो व्यक्ती 20 लाखाच्या कर्जाला पात्र आहे. तो व्यक्ती एक्सपान्शन करायचं असेल, काही त्याला ॲडिशनल मशिनरी घ्यायची असेल उद्योग उभारण्यासाठी, तर या योजनेमध्ये सुद्धा आता 20 लाखापर्यंतची ही योजना आहे. तर प्रत्येक उद्योजकांनी याच्यामध्ये हा लाभ घेतला पाहिजे. यामध्ये बँकेचं जी कर्ज आहे, आपल्याला सरकारी बँक असतील,
कोऑपरेटिव्ह बँक असतील, तर प्रत्येक बँकेच्या माध्यमातून ही कर्ज प्रणाली उपलब्ध आहे. या योजनेचा कालावधी हा 5 ते 7 वर्ष इतका असतो. बँकेचा जो व्याजदर आहे तो कमीत कमी 10.5 ते 11% इतका असतो. ही जी योजना आहे मित्रांनो, ही 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या योजनेचं ऍप्लिकेशन अप्रूव्हल होतं. 10 मिनिटांमध्ये तुम्ही 20 लाखाच्या लोनला पात्रता होऊ शकतात. तर खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही जाऊन चेक करू शकतात. याला बेसिक डॉक्युमेंट लागतात. तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे, तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, कोटेशन लागतात आणि तुम्ही ज्या जागेवरती प्रोजेक्ट करत आहात त्या ठिकाणी तुमचं रेंट ॲग्रीमेंट, या छोटे छोटे डॉक्युमेंट या योजनेमध्ये लागत असतात. ही योजना तुम्हाला अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही BDC पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑफिशियल जे संकेतस्थळ आहे www.mudra.org या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्या आणि या योजनेचं इत्थंभूत माहिती तुम्ही जाणून घ्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी BDC ग्रुपला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. अशाच नवीन नवीन सरकारी योजना, सरकारी सबसिडी आणि गव्हर्नमेंट फंडिंग याबद्दल नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत आहे. धन्यवाद. मी रमेश गोसावी, BDC ग्रुप, नाशिक.